Namaste, this is Abhijit Jadhav, astronumerologist and tarot card reader. Welcome to my channel. Welcome to एक शक्ती परिवार, जिथे एव्हरी वीक आपण तुमचं लाईफ बेटर करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण प्रत्येक छोट्या गोष्टींनी तुमच्या लाईफला कसं चांगलं करता येईल याचा प्रयत्न करत असतो. पण या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत सप्टेंबर महिन्यात जन्मलेली लोक कशी असतात. सप्टेंबर महिन्यातल्या लोकांचे स्वभाव वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा. सो एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला सुरुवात करूयात आता सप्टेंबर बॉर्न लोकांबद्दल. हा मंथमधला 9th मंथ आहे, 9वा महिना आहे हा. त्यामुळे याच्यावर मंगळाचा प्रभाव असतो. जोडियाक साईनच्या नुसार विचार केला तर याच्यावर मोस्ट इन्फ्लुएन्स असतो तो म्हणजे बुध ग्रहाचा. मग ही लोक कशी असतात? ही लोक झटपटी असतात, त्यांच्या कामामध्ये एक वेग असतो, गती असते, कार्यशील असतात, कार्यकुशल असतात. या लोकांमध्ये प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची ताकद असते. अनालिटिकल स्किल या लोकांचं चांगलं असतं. एखादी गोष्ट पटकन ग्रास्प करू घेऊ शकतात. मनाची शक्ती उत्तम असते. कामामध्ये, खेळण्यामध्ये, अभ्यासात सगळीकडे हे लोक हुशार असतात. त्यांची कला, त्यांचं कौशल्य हे लोकांना दिसत असतं आणि त्यांच्यामध्ये शक्तीचा प्रभाव असतो. मंगळाचा प्रभाव असल्या कारणामुळे हे एनर्जेटिक असतात. ही एनर्जी फक्त शरीराची नसून ही मनाची सुद्धा एनर्जी असते. मेंटली सुद्धा हे स्ट्रॉंग असतात. एखादं काम करण्यासाठी, एखादी गोष्ट करण्यासाठी जे स्ट्रॉंग नेचर लागतं, जे डिटर्मिनेशन लागतं, हे या लोकांकडे उत्तम प्रकारे सापडतं. ही लोक स्वतःचा व्यवस्थित फाइंड आउट करत असतात. टापटीपणा या सगळ्यांच्या गोष्टींची खूप आवड असते. घर आणि समाज या दोन्हीसाठी काहीतरी करायची इच्छा असते. घरामध्ये जेवढे कार्यकुशल असतात तेवढेच समाजामध्ये वावरताना सुद्धा ही लोक कार्यकुशल असतात. सामाजिक कार्यांमध्ये पुढाकार घेतात. घरात टापटीपणाची आवड असते, चांगल्या डेकोरची आवड असते, घर नीटनेटकं असावं, चांगल्या फर्निश्ड वस्तू असाव्यात, लक्झरियस लाईफस्टाईल असावं याकडे यांचा कल असतो. ही लोक स्वतःचं काम उत्तम प्रकारे करण्यात यशस्वी असतात. या लोकांना त्यांची कार्यशीलता जपण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. नेहमी कार्यमग्न असतात. या लोकांमध्ये नवीन गोष्टी शिकण्यासाठी जे आपल्याला स्किल्स लागतात किंवा आपल्याला अपडेट करून घेण्यासाठी हे लोक नेहमी तत्पर असतात. एखाद्या सर्टिफिकेशन कोर्सेस करायचे, जॉबमध्ये हायर लेवलला जायचं आहे, प्रमोशन्स घ्यायचे, त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे काम करता येईल या सगळ्या बाबतीत हे लोक कार्यक्षम असतात, तत्पर असतात. या लोकांमध्ये नवनवीन गोष्टी करण्याची जी उमेद असते, स्वतःचं काम पूर्ण करण्याची जिद्द असते. ही आपलं काम झाल्यावर लोकांना मदत करावी, सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा या संदर्भात सुद्धा ही लोक तत्पर असतात, अग्रेसर असतात. मग या लोकांमध्ये जर आपण विचार करायचा गेला तर निगेटिव्ह ट्रेड्स कुठल्या, तर प्रत्येक गोष्ट करण्यासाठी जे लागणारं मानसिकता कधी कधी खचू शकते. कधी कधी ते मेंटली थोडे स्ट्रेस्ड आउट होऊ शकतात. अनालिटिकल स्वभाव असल्या कारणानं अनालिसिस ओव्हर होतं कधी कधी, त्यामुळे थोडे चिडचिडी होऊ शकतात. त्याचा त्यांनी वापर कमी केला पाहिजे. त्यांच्या अनालिसिसचा वापर त्यांनी थोडाफार कमी केला पाहिजे. इमोशन्स आणि प्रॅक्टिकॅलिटीमध्ये एक बॅलन्स ठेवला पाहिजे. ओव्हर अनालिटिकल होऊन काम नाही केलं पाहिजे. कधी कधी ओव्हर एनर्जेटिक असतात, त्यामुळे आपल्याला न झेपणाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज घेतात, ओव्हर कमिटमेंट करण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते स्ट्रेस्ड आउट होतात. त्यामुळे या गोष्टींची त्यांनी थोडीफार काळजी घेतली तर त्यांच्यासाठी खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. आता राहिला प्रश्न त्यांच्या हेल्थ बाबतीत, तर मेंटल थोडं डिस्टर्ब राहू शकतात आणि पित्ताचा त्रास या लोकांना खूप प्रमाणात होऊ शकतो किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम रिलेटेड पोटाचे विकार या लोकांना खूप लवकर होऊ शकतात. कारण की मनाचा ताण वाढला की कुठेतरी यांची प्रकृती बिघडत असते. त्या गोष्टीवर त्यांनी काम केलं पाहिजे, त्याच्यावर त्यांनी उपाय योजले पाहिजे जेणेकरून त्यांची तब्येत व्यवस्थित राहील आणि त्यांना काम चांगल्या पद्धतीने करता येईल. सो हा एक प्रकार झाला त्यांच्या हेल्थ बाबतीतला. जर आपण त्यांची करिअर, वेल्थमध्ये बघायचं झालं तर अनालिटिकल फील्ड्स असतील, ॲक्टिंग असेल, डान्सिंग असेल, एखादं कलाकौशल्य असेल, एखादं स्किल असेल, ई कॉमर्स असेल, जिथं बिझनेस ट्रेडिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे लोक खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात. स्टॉक मार्केट असेल, इथंही हे लोक खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. पण जे काही काम तुम्हाला करायचं आहे त्याच्या आधी तुम्ही त्याचं प्रॉपर अनालिसिस करणं, नॉलेज घेणं, त्यातून सगळ्या गोष्टी त्याचे समजून घेणं, त्यातलं एक्सपर्ट बनणं तुमच्यासाठी खूप गरजेचं राहतं आणि मग तुम्हाला त्या कामामध्ये जास्त सफलता मिळू शकते. पैशांच्या बाबतीत हे लोक लकी असतात. पैशांचे अरेंजमेंट्स त्यांच्याकडे फास्ट होत असतात. पैसे कुठे गुंतवायचे, कुठं त्यांचं इन्व्हेस्टमेंट करायचं या बाबतीत त्या लोकांचं मत क्लिअर असतं. त्या पद्धतीने
पद्धतीने ते त्यांचे डिसिजन्स घेत असतात. त्यामुळे पैशांच्या बाबतीत हे लोक थोडेफार लकी असतात. राहिला प्रश्न आता त्यांच्या लकी कलर्स, लकी नंबर्सच्या बाबतीत आपण बोलणार आहोत. लकी कलर्सच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ग्रीन कलर त्यांच्यासाठी लकी असतो, लाईट येलो कलर त्यांच्यासाठी लकी आहे, ग्रीन कलरचे सगळे शेड्स त्यांच्यासाठी लकी राहतात, व्हाईट कलर त्यांच्यासाठी लकी राहतो. त्याचा त्यांनी जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. लकी नंबरच्या बाबतीत विचार करायचं झालं तर नंबर 5 आणि 6 हे त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतात, त्यांचा त्यांनी उपयोग केला पाहिजे. संडे, मंडे, वेनसडे आणि फ्रायडे हे डेज त्यांनी वापरले पाहिजे, त्यांना चांगली सफलता मिळते. आता त्यांना त्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस करायचा आहे, त्यांच्या लाईफमध्ये त्यांना पुढे जायचं, तर त्यांनी काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे एक्सरसाइज, योगा आणि मेडिटेशन यापैकी जे काही रुटीन आहे ना ते तुम्ही बॅलन्स करून ठेवलं पाहिजे, जेणेकरून जी तुमची ओव्हर एनर्जी आहे ती कुठेतरी युटिलाइज होईल आणि तुम्हाला एक पॉझिटिव्ह हेल्थ मिळेल आणि एक पॉझिटिव्ह अप्रोच मिळेल लाईफकडे बघण्यासाठीचा. जर दुसरी गोष्ट तुम्हाला करायची, तुम्हाला हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र असेल, मारुतीची उपासना असेल, प्रभू श्रीरामांची उपासना असेल ही केली पाहिजे. तुम्ही रामरक्षा स्तोत्र वाचू शकता. हे रामरक्षा स्तोत्र तुम्हाला फुल प्रोटेक्शन देईल आणि तुम्ही तुमचे काम अधिक कार्यक्षमतेने करू शकाल आणि तुम्हाला सक्सेस खूप लवकर मिळेल. हा एपिसोड होता सप्टेंबर बॉन्ड लोकांसाठीचा. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलींना सुद्धा कळवा, जे लोक सप्टेंबर बॉन्ड आहेत त्यांनी सुद्धा हा एपिसोड दुसऱ्या सप्टेंबर बॉन्ड सोबत शेअर करा. स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.